राजकारणात एका मताची किंमत किती हे आपण याआधी अनुभवलं आहेच। केवळ एका मतानं अटल बिहारी वाजपेयींचं सरकार पडलं। केवळ एका मतामुळे शरद पवारांना बीसीसीआयच्या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला। एका मताची किमया असो की एका गुणाची किंमत किती हे मालाडमधल्या यशवी गोगरी या 10वीतल्या विद्यार्थिनीला विचारा, जिने एक गुण कमी मिळाला म्हणून थेट न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आणि न्यायालयाच्या साक्षीनंच आपली आगळी वेगळी लढाईही जिंकली। काय होती नेमकी ही लढाई तर ऐका। मालाड इथल्या सेंट जोसेफ शाळेतून यशवी गेल्या वर्षी 95% गुणांनी उत्तीर्ण झाली होती। मात्र तरीही आपण विज्ञान विषयातील 2 प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली असल्याचा आत्मविश्वास वाटत असल्यानं तिनं पुनर्तपासणीसाठी उत्तरपत्रिका महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे पाठवल्या होत्या। यातील एका प्रश्नाचं उत्तर मंडळानं बरोबर दिलं तर एका प्रश्नाचं उत्तर चूक असल्याची टिप्पणी केली होती। त्यावेळी तिची टक्केवारी झाली 95.20। मात्र यावर यशवीचं समाधान झालं नाही। चूक दिलेल्या प्रश्नासाठी यशवीनं मग थेट न्यायालयात धाव घेतली आणि आश्चर्य म्हणजे यात यशवीच्या बाजूनं न्यायालयानं निकाल दिला। त्यामुळे यशवीची 10वीची टक्केवारी झाली 95.40% आणि यशवीसाठी सर्वात आनंदाचा क्षण अवतरला तो म्हणजे यशवी शाळेत पहिल्या क्रमांकावर विराजमान झाली। यापूर्वी तिचा पहिला क्रमांक हुकला होता। थोड़ा लगता है अगर पहले आ गया होता तो ज़्यादा खुशी होती, वो मोमेंट पे वो खुशी होना ज़्यादा इम्पॉर्टेंट होता है। लेकिन कोई बात नहीं, मिला है मुझे तो आई एम हैप्पी, मुझे उसे रिग्रेट नहीं करना है। फिर मिला तो ठीक है, लेकिन मिला वो ज़्यादा इम्पॉर्टेंट है। अच्छी चीज़ को देखना ज़्यादा बेटर रहेगा। ज्या प्रश्नात यशवीला 1 गुण मिळाला तो प्रश्न होता वर्गातील ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी काय करावं। यावर मंडळानुसार अधिक आवाज करू नये जेणेकरून ध्वनी प्रदूषण होणार नाही असं उत्तर असलं पाहिजे असा दावा करण्यात आला होता। तर यशवीनं वर्गात मॉनिटर नेमावा, जे विद्यार्थी गोंधळ करतात त्यांना शिक्षा करावी आणि मुलांना अभ्यास द्यावा जेणेकरून मुलं अभ्यासात मग्न राहतील आणि आवाज होणार नाही अशी उदाहरणादाखल उत्तरं दिली होती। या एका गुणासाठी यशवीला तिच्या पालकांचीही तितकीच साथ लाभली। जस्टिस प्रिव्हेल्स 6 जून 2016ला रिझल्ट आलेला, परत तोच रिझल्ट नवीन रिझल्ट 6 जून 2017ला आला। बरोबर 365 डेजचं मी हे फुल चेन आई हैव फॉलोड एंड आई एम हैप्पी टुडे। बहुत अच्छा लग रहा है क्योंकि पूरा साल मेरी बेटी ने बहुत मेहनत की थी, वो मैंने देखा हुआ है। तो जो हिसाब से उसने मेहनत की थी उसको परिणाम अच्छा मिला, वो बहुत बड़ी खुशी है। और 1 साल वेट करना पड़ा हमको, थोड़ा हमको परेशानी भी हुई है, उसमें धंधा भी थोड़ा नहीं देख पाए, ये क्या उसके पीछे भागना पड़ रहा था। लेकिन बाद में जब जजमेंट आया तभी बहुत खुशी हुई। याबाबत मंडळातील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला। आता यशवी मेडिकल प्रवेशासाठी नीट परीक्षेची तयारी करते। 10वी सारख्या परीक्षेत एक गुण किती महत्त्वाचा असतो हे या उदाहरणावरून स्पष्ट तर होतच, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची थोडीशी चूकही विद्यार्थ्यांना किती मनस्ताप सहन करायला लावते याचाच हा नमुना म्हणावा लागेल। मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।